तर आहे ना इथे ना सकाळीच कार्तिकी उठली होती आणि ना झाडू मारत होती अंगणामध्ये। तर बघा आता मी तिला बोलत होते आणि तिकडे ना तिला सगळे बोलत असतात कारण की ती ना इतकी बडबडीन, तिचा आवाज पण इतका छान आहे। तर ती सकाळी सकाळी सगळ्यांना बोलत असते। मम्मीच्या घराजवळच हापशी ना, तर हापशीवर सगळे येणार जाणार तिला बोलत असते। तर चला आता दादून आणलंय दूध, माझ्या वडिलासोबत गेलं होतं दूध आणायला। तर आता आम्ही चहा करतो आणि मस्त आज काहीतरी खायला बनवायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। हाय नमस्कार सर्वांना, हर्षी मम्मी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज मस्त सकाळी सकाळी पनीरची भाजी करायला घेतली आहे आणि मस्त मसाला भाजून भाजी करते मी पनीरची। तर आधी तर मी त्याला तळून घेते, फ्राय करून घेते आणि 4-5 दिवस झाले मग मम्मीकडे घेते। मला तर माहितीच आहे माझी मम्मीची तब्येत जरी नाही, भाजी ना पनीर पीस कट केलेत ना तर ते थोडेसे फ्राय करून घेते त्यालामध्ये। मस्त पनीर नाम कर बोलो कार्तिकी, उठ पटकन नाम कर बोलो मम्मी नाम कार्तिकी। मम्मी मारी तुझे, उठ लवकर। उठ खाली जाऊ नको। हाँ हो येडे उघडा डबा येडे मम्मी ते आपल्या गावाला सरकार नाहीये जवळ त्यांच्या जवळ पोरं नाही। आहे ना मुली टाकलेली पनीर पनीरची भाजी झालेली आहे आणि आता ती सगळ्यांना खात खात इतकी राहिलेली आहे आणि छान झाली बरं का पनीरची भाजी, एकच नंबर भात। हे बघा मस्त पनीरची भाजी माझ्या दादाला नेऊन देते मच्छी। कशी झाली दादू भाजी? काय झाली का? ते दादा आहे ते बस आहे। आता गाडी आहे का जायला?
पाय पाय नाही ना आहे गावाला उद्या कुठं नाही चाललं घरी तुमच्या घरी गावाला चालू मी आता आ उद्या गावाला जाणार मी कोण चालले कोण गावाला चालले चालू फिरायला कोण चालले फिरायला जातलं फिरायला अख्खा जेवण नाही देत का मला आपण जेवण देत नाही नाही ना मला जेवण द्याय ना कोणी आता अरे मग नाही तर कोण देईन तुम्हाला आता मला पिल्ली आहे पिल्ली दिसते का पिल्ली 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 नाही ना पिल्ली जेवण देत नाही अरे द्या पिल्ली कुठे गेली पिल्ली तिकडं मोठ्या पप्पा तिकडं अरे द्या मग तिला बोल मला कोणत्या पिल्लीला दादा कुठे म्हण दादा बोल मग पिल्लीला पिल्लीला दे फक्त. हा जर का पिल्ली हॅलो हॅलो पिल्ले काय करते काय नाही जेवण झालं का हा जेवण झालं काम करा तर दादा मम्मी काय करते हा तर मम्मी काय करते माझी मम्मी का बसली तू तिकडे इकडे येऊ नको बरं